कष्टकरी शेतकरी होता त्यावेळेस माझ्या बापाने दया पवारची एक मला कविता शिकवली होती. आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मनामनाच्या बेड्या, आज विषाद वाटतो कुणी राबवल्या मनामनाच्या बेड्या, गाळात हत्तीचा कळप प्रतावा तशा देहा कंशा रुतलेल्या, शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरला. साहेब आम्ही कधीच हंबरला फोडला नाही, कधीच आम्ही वेदना कोणाकडे मानले नाहीत, पण आज आम्ही तुमच्या समोर हंबरला फोडतोय कारण शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरला. किती जन्माची कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा, त्या कोंडवाड्यातून बाहेर पाडायचं काम येण्या काळात विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला करावं लागणार आहे. ही वास्तव आहे. राजकारण गेलं तुम्हीच अरे आपला जीव चालला इथं पक्षापेक्षा बाजूला नाही. जे काम करेल आपण त्या पक्षाचा आपण कार्यकर्ते, त्या पक्षाचे आपण शेतकरी. आज आपला जीव चाललाय म्हणून तुम्हाला सांगतो हे शांतरा, म्हणून माझी कळकळीची विनंती साहेब की तुम्ही जे आम्हाला पडत्या काळामध्ये सहकार्य केलं, चेतन बोराडे असतील, कैलास पाटील असतील, ओमदादा असतील, यांनी आमच्या घरापर्यंत सीधा पाठवला. दाखवले हॅलो असं साहेब, ही जी तांदूळ आहे ना 2009 पासून आम्ही ऐका, शेतकऱ्याची मुलं आमची सर्वांच्या शेतकऱ्याची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये पालन पोषण म्हणून उत्कृष्ट आहार म्हणून हा तांदूळ दिला जातो. हा उत्कृष्ट आहार आहे का? हे तांदूळ गेली 15 वर्षे हा ह्याला जनावर सुद्धा खात नाही साहेब. कोंबडे नाही, ही जनावर सुद्धा खात नाहीत, लेकरं खातच नाहीत. शाळेत ह्याच्यामध्ये फार मोठा फ्रॉड आहे साहेब. ही तांदूळ शाळेत दिला जातो, ती लेकरं खात नाही. ही किती वर्ष चाललंय साहेब? अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार म्हणून दिला जातो तांदूळ. वास्तव मीडिया बघा तांदूळ 10-12 कोंबडे मेले. फायबर प्लास्टिक तांदूळ. यानंतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.